आज आम्हाला जायचं होतं सिद्धीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आणि फिश टँकमध्ये फिश देखील आणायचे होते. पण त्याआधी प्रत्येक वेळेसारखं सिद्धीच्या बाबांनी पुन्हा एक नवीन काहीतरी शोधून काढलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता रिद्धी आणि सिद्धी जे आहेत ते खूप एन्जॉय करत आहेत. ते दोघींना तर खूप आवडलं. मग नंतर थोड्या वेळाने सगळ्यांनी आवरलं आणि हॉस्पिटलला जायला निघालो, कारण की दोघीची तब्येत बरी नाहीये. रिद्धीला तर काही नेऊन आणलं होतं, फक्त सिद्धीलाच न्यायचं होतं. पण तिथे गेल्यावर कळालं की डॉक्टरच नव्हते. मग काय गेलो उरणला चाट खाण्यासाठी. मग तिथे गेल्यावर सगळ्यात आधी जे आहे ती सिद्धीची ऑर्डर आली होती, कारण की सिद्धीला जे एकदम साधी शेवपुरी लागते, कसलाही मसाला वगैरे किंवा गोड तिखट पाणी लागत नाही. आणि मग नंतर आमची ऑर्डर आली होती. आम्ही दोघांनी देखील आधी रगडा पॅटीस घेतला होता आणि मग नंतर पाणीपुरी घेतली होती. आणि रिद्धी याच्या त्याच्या ताटातलं थोडं खात होती आणि इथे ती रडत होती की बॉटलचं झाकण खोलून दे म्हणजे ती सगळीकडे पाणी करेल. मग नंतर आम्ही फिश आणायला गेलो. तिथे छान छान असे कलरफुल बर्ड्स होते आणि 2 रॅबिट देखील होते. मग घरी आलो. घरी यायला थोडा उशीरच झाला होता. पण मग नंतर जे फिश आणले होते ते फिश टँकमध्ये टाकले होते. रिद्धी आणि सिद्धीला तर फिश टँकमधले फिश आवडतातच, पण त्या दोघींपेक्षा त्या दोघींच्या बाबांना एवढे आवडतं की वास विचारूच नका. आम्ही प्रत्येक वेळेस जे आहे ते वेगवेगळे फिश आणत असतो. ह्या वेळेस जे आहे ते गोल्डन फिश आणले होते. मग थोडा वेळ संध्याकाळी बाहेर वॉकिंग केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात लवकर. बाय.